हरिओम. श्री आत्माराम. माया निरूपण भाग 11. माया दिसे परी नासे, वस्तू न दिसे परी न नासे. माया सत्य वाटे परी, मिथ्या असे निरंतर. सारखं 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 त्याचा आपण विचार करायचा आहे. कुणी म्हणाल अहो हे काल झालं, हे तर तुम्ही परवा सांगितलं. अहो वर्षानुवर्ष आपण वाचन करतोय, पण अजून संसारातलं लक्ष आमचं निघालेलं नाही. साधी प्लास्टिकची डबी जरी फेकून द्यायची म्हणलं ना, तरी माझं मन त्याच्यासाठी होत नाही. नको नको, हे काय, हे काहीतरी घालून द्यायला होईल, कुणाला नाही तर हिला द्यायला होईल, नाही तर तिला द्यायला होईल. खरं त्या वस्तू किती किती वर्ष तशाच पडून राहतात, धूळ खात पडतात, पण तरीही माझी त्या वस्तूंवरची माया ही दूर सारल्या जात नाही. आणि म्हणूनच समर्थ आपल्या शिष्याला या माया निरूपणातून अगदी सखोल ज्ञान देत आहेत की अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे लक्षण. अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे लक्षण, तये मायेपासून त्रिगुण, गुणांपासून भूते. आता ज्यांनी ज्यांनी पंचीकरण हा ग्रंथ ऐकलेला आहे त्यांना ही ओवी ताबडतोब लक्षात येण्यासारखी आहे. इथे समर्थ म्हणतात अहम म्हणजे मी कुणी वेगळा आहे याची जाणीव जिथे प्रथम झाली तेच मायेचं स्वरूप आहे. समर्थांनी इथे उपनिषदातला पण निखळ वेदांत सांगितला. कसा तर हे जे सगळं ब्रह्म आहे ना, ते निर्माण का झालं आहे त्याची संगती लावण्याकरता नाना प्रकारचे विचार केले जातात. एकोहम, एकाकी न रमते, ते एकटं होतं आणि म्हणून मग त्याला स्फुरण चढलं आणि तो काय म्हणतो मग, एकोहम बहुश्यामी, मी एक आहे, एकटा आहे, मला एकट्याला कर्मेना म्हणून बहुश्याम, पुष्कळ व्हावंसं वाटलं, एकोहम वाटलं आणि इथूनच मायेची सुरुवात झाली. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते बरं का, अहो पण हे असं ठरलं, पण सुरुवात कुठून झाली असं असतं की नाही. एखाद्या गोष्टीचा शोध घेण्याची किंवा एखादी घटना घडली तर मग हे डिटेक्टिव्ह लोक विचार करतात आणि या दृष्टीने विचार करतात कसा की मूळ काय घडलं, पहिल्यांदा काय घडलं होतं. तसं एकोहम असं वाटलं आणि इथूनच मायेची सुरुवात झाली. मी एकटा आहे, बहुश्याम, मला टाईमपास करायला कंपनी पाहिजे असं वाटलं, हाच मायेचा प्रभाव आहे. ही टाईमपास काय भानगडे बरं. एक गंमत आठवली म्हणून सांगते की एकदा मी रेल्वेने प्रवास करत होते. ते 111 भागवताचा संकल्प आहे. मग कधी ट्रॅव्हल्सने जायचं, कधी ट्रेनने जायचं, कधी गाडी येत असते, असं वेगवेगळ्या प्रकारचे प्रवास सुरू असतात. तर एकदा रेल्वेने जाताना एक मुलगा डोक्यावर टोपलं घेऊन टाईमपास 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 असं म्हणून काहीतरी विकत होता. आता बरं, त्यांची म्हणण्याची पद्धतही अशी वेगळी असते बरं का. नुसतं टाईमपास टाईमपास असं सरळ नाही बोलत ते. कारण का तर ग्राहकाचं लक्ष वेधून घेतात त्या आवाजातून. आता मलाही वाटलं हा कोणता नवीन पदार्थ आहे, बघूया तरी. सामान्यतः आपण खायचे जे काय पदार्थ असतात ते आपण तर सोबत घेऊनच जातो, पण तरी असं वाटलं हा नवीन कोणता पदार्थ आहे. त्याला हाक मारली, म्हणलं काय रे बघू. त्याने ते डोक्यावरचं टोपलं खाली उतरवलं आणि पाहिलं तर काय, त्याच्यामध्ये होते फुटाणे आणि तेही असे चांगले भाजलेले नव्हते, असेच वरवरचे. आता टाईम चांगला पास झाला पाहिजे ना, मग चांगले भाजलेले लवकर संपतात आणि माणसाला करमत नाही. मग प्रवासात एकटं दुकटं आपण असतो, वेळ घालवायला काहीतरी साधन लागतं. मग ते काहीही असलं तरी चालतं, म्हणून
त्याचे फुटाणे खपल्या गेले. म्हणजे माणसाला रिकामं बसायला नको वाटतं. हीच खरी सत्य परिस्थिती आहे. आणि जो रिकामा बसतो म्हणला ना, की मग एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्शिप. आपल्याला माहिती आहे ना, की रिकामं मन हे काय भूताचं घर होऊन जातं. म्हणजे मग त्याच्या अंतःकरणामध्ये काय होतं, पिशाच्य थैमान घालतात. मग एंगेज राहिलं पाहिजे, म्हणजे ते बरं वाटतं. म्हणजे काय करायचं, तर काहीतरी पाहिजे. म्हणजे एकाकी न रमते असं झालं. आणि हे ब्रह्मालाही सुरुवातीला असंच वाटलं. आणि ब्रह्माच्या ठिकाणी अहम स्फुरला. म्हणजे मी कोण असं त्याला वाटलं. बरं, खरं तर हा अहम आपल्यात जर स्फुरला ना, तर मग आपल्याला प्रत्येकाला ही नाथ महाराजांची ओवी सहज पाठ होऊन जाणार. मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काहे जगात घडले मम साच येणे. याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की जय. यातला जो अहम तो जर आपल्याला खऱ्या अर्थाने स्फुरला, म्हणणं वेगळं बरं का, वर्षानुवर्ष म्हणत आलो आहे आपण, पण अजून खऱ्या अर्थाने स्फुरल्या गेलेलं नाही. आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थाने स्फुरण होईल ना अहमचं, म्हणजे मी कोण आहे माझी स्वतःची ओळख करून घेण्याची, तर मग त्या क्षणाला या सगळ्या गोष्टी लक्षात येतात, की मग मी कुठून आलो, मला कुठे जायचं आहे, मग मला काय करायचं आहे. आणि अगदी सोपं उत्तर आहे त्याचं, जे की आपल्याला फक्त बोलता येतं, आचरणात यायला वेळ लागतो. आचरणात तेव्हाच येतो जेव्हा आपली साधना ही खऱ्या अर्थाने खडतर अशी होईल. म्हणजे तपश्चर्या ही अगदी प्रामाणिक होईल. आणि सद्गुरूंची कृपा तर आपल्यावर आहेच आहे, म्हणूनच आपण समर्थांच्या या आत्मारामपर्यंत पोहोचलेलो आहोत. मग हे जे अहम हे स्फुरल्याबरोबर या ब्रह्माला काय वाटलं होतं, बहुश्याम. तो काय झाला, बहुश्याम. आणि मग काय काय मागे लागलं ते विचारू नका. जे मागे लागलं त्याला कोणी सांगणारं नव्हतं, की छोटं कुटुंब सुखी कुटुंब. मग काय विस्तार वाढतच गेला. एकदा वाढतच चाललं की मग आवरणं कठीण होतं. म्हणून आरंभीच समजून घेऊन सावध राहिलं पाहिजे. याकरता पहिले काय ते समजलं पाहिजे. एकोहम समजून घ्यावा. तो समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. मग बहुश्याम, मग हे समजून घ्यावं लागतं. माया एकदा निर्माण झाली की मग तिथून सत्व रज तम हे त्रिगुण, आणि मग या त्रिगुणातून पंचमहाभूतादींचा पसारा निर्माण होतो. म्हणजे त्यामध्ये आपण असे काही गुंतत जातो, असे काही अडकत जातो, असे काही सापडल्या जातो, की त्याला पार करून जर बाहेर निघून जायचं असेल, तिथून अलिप्त व्हायचं असेल, तर सद्गुरूंची कास रात्रंदिवस धरल्या गेली पाहिजे. नामस्मरणाचा मारा सतत ठेवला गेला पाहिजे. आणि सातत्याने सत्वगुणामध्ये राहून सत्संगती करत करत सदाचार संपन्न आचरण करत असताना नेहमी सत्संकल्प केला गेला पाहिजे. कारण सत्संकल्पाचा दाता नारायण आहे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.